महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. नमस्कार, मी डॉक्टर अनुपम टाकळकर, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखा. येत्या 1 फेब्रुवारीला इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेतर्फे आपण IMA हेल्दी सिटी मॅरेथॉन नावाची मॅरेथॉन आयोजित IMA तर्फे करण्यात आलेली आहे. या गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघत असाल ब्लड प्रेशर वाढणे किंवा हृदयरोगाचे जे रुग्ण आहेत हे जसं आधी 50 नंतर 60 नंतर ब्लड प्रेशरची समस्या लागायची. डायबिटीज हा ओल्ड एज आजार समजला जायचा, परंतु या 10-12 वर्षांमध्ये असं बघायला मिळायला लागलं आहे की हृदयरोगाचे प्रमाण हे 20मध्ये शाळेतल्या मुलांमध्ये कॉलेजच्या मुलांमध्ये देखील दिसायला लागलं. ब्लड प्रेशर वाढलेल्या समस्या हे सगळे आपण लक्षात घेऊन यावर्षी आपण असा उपक्रम आयोजित केलेला आहे की रन फॉर हेल्दी सिटी. म्हणजे जो आजारी आहे तो तर आजारी आहे, पण जो व्यस्त आहे तो जास्त आजारी आहे. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढून स्वतःसाठी तुम्ही हे पळण्यासाठी हे मॅरेथॉनचं आपण आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचा रूट IMA हॉलपासून आपण इथून निघून सिडको बस स्टँड चौकून पुन्हा U-टर्न घेऊन वापस IMA हॉलपासूनपर्यंत तो समाप्त होईल. 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, त्याच्यानंतर 10 किलोमीटर आणि 3 किलोमीटरचा फॅमिली रन, अशा 4 स्वरूपाचे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आजच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की ह्या रन फॉर हेल्दी सिटी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि एक हेल्दी सिटी, एक सुदृढ शहरासाठी या विकासासाठी तुम्ही हातभार नोंदवा. या मॅरेथॉनसाठी मुख्य उपस्थिती प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत का? आत्ताच कलेक्टर श्री दिलीप स्वामी यांनी होकार दर्शवलेला आहे. त्यानंतर अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी देखील उपक्रमाला शुभेच्छा दर्शवल्यात आणि ते देखील फ्लॅग ऑफसाठी येणार आहेत. नमस्कार, मी डॉक्टर योगेश लक्कस, सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर. आता येणाऱ्या 1 फेब्रुवारीला डॉक्टरांसोबत सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना पळायचं आहे. मॅरेथॉन ज्या निमित्ताने अरेंज केलेली आहे. मॅरेथॉन हा एक प्रकारचा एक्सरसाइजची मूल्य प्रत्येक छत्रपती संभाजीनगर वासियांच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. हेल्थ इज वेल्थ हा महत्त्वाचा पाठ, हा मंत्र प्रत्येक छत्रपती संभाजीनगर वासियांना, जेणेकरून ज्या माध्यमातून होणारे आजार, हार्ट अटॅक असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, या सगळ्या गोष्टींना आपण पळवून लावू शकतो. सगळ्या गोळ्या थांबू शकतात आणि ह्यासाठी म्हणजे डॉक्टरच आपल्यासोबत पळणार आहेत आणि त्यासोबत आपण सर्व धावणार आहोत. यामधनं म्हणजे एक्सरसाइजचं मूल्य हे सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना जोपासण्यात येणार आहे. तर आमच्यासोबत पळायला मॅक्झिमम छत्रपती संभाजीनगर वासी प्लीज कम ऑन 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला आपण सर्व पळूया आणि एक हेल्दी सिटी छत्रपती संभाजीनगर आपल्याला घडवायची आहे आणि ती आपण घडवूयात. आणि मी त्या निमित्ताने आवाहन करतो, जास्तीत जास्त संख्येने छत्रपती संभाजीनगर हेल्दी मॅरेथॉन अरेंज जी केलेली आहे IMA छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आपण सर्व सोबत पळून एक हेल्दी संभाजीनगर आपण घडवूया. धन्यवाद. लोकांना धावण्यासाठी मॅरेथॉनमध्ये नोंदणीची वगैरे काय व्यवस्था करण्यात आली? हां, नोंदणीचा गुगल फॉर्म आपण लॉन्च केलेला आहे. एक 500 पर पर्सन त्याची आपण नॉमिनल फीस ठेवलेली आहे की त्यामधनं मेडल असेल, मॅरेथॉनला लागणारं टी-शर्ट असेल, ह्या सर्व गोष्टी आपण त्या माध्यमातून देणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त डिफरंट प्राइजेस फर्स्ट, सेकंड, रनरअप यांच्यासाठी आपण ते पण देणार आहोत. पण याचा महत्त्वाचा उद्देश की छत्रपती संभाजीनगर वासी आणि आम्ही सर्व डॉक्टर हे सोबत आपण छत्रपती संभाजीनगर हेल्दी संभाजीनगर आपल्याला घडवायचं आहे. त्यामुळे की जी एक्सरसाइजची मूल्य आहेत प्रत्येक छत्रपती नगरवासियांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. त्यांनी कुठल्याही फॉर्ममध्ये एक्सरसाइज पुढील आयुष्यात कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आज ही काळाची गरज आहे. एक्सरसाइज करणं, हेल्दी डाएट घेणं, हेल्दी फूड घेणं आणि आजारांना दूर ठेवणं. नाहीतर नॉन इन्फेक्शियस आजार आज आपण बघतोय, ज्यात अटॅक असेल, डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, यांची संख्या अतिशय वाढलेली आहे. हा काय पहिले ओबेसिटी वगैरे हे आजार फक्त आपण म्हणायचो की वेस्टर्न आजार आहेत, पण सेम गोष्टी आपल्याकडे येत आहेत. कारण आपण सगळे हे डाएट पण आपल्या खाण्यामध्ये ह्या पद्धतीने वापरत आहोत. आणि कुठेतरी आपल्याला हे दूर जर करायचं असेल तर हेल्दी हॅबिट्स, ज्याच्यामध्ये एक्सरसाइज हा महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्याला एक चालना देण्यात यावी, यासाठी आपण ही मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन अरेंज केलेली आहे. 150च्या वरती रजिस्ट्रेशन ऑलरेडी नाव नोंदणी झालेली आहे आणि 500च्या पुढे आपला आकडा ह्या आठवड्यात जाणारच आहे.
आणि त्यानिमित्ताने परत एकदा आवाहन करतो की मॅक्झिमम संख्येने ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा आणि हेल्दी संभाजीनगर आपल्याला घडवायचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी पोले, ट्रेझरर IMA आणि ऑर्गनायझिंग चेअरमन IMA हेल्दी सिटी मॅरेथॉन. पहिले तर सुरुवातीला मी धन्यवाद देईल आमचे प्रेसिडेंट अध्यक्ष IMA डॉक्टर अनुपम टाकळकर सर, त्यांचे जे व्हिजनरी लीडर्स आहेत त्यांनी असं ठरवलं होतं की आपल्या शहरासाठी एक मॅरेथॉन करूया आणि IMAच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपण हा मॅरेथॉनचं आयोजन करतोय. आणि हेतू एकच आहे की आरोग्य फक्त एकट्याचं नाही, दुसऱ्याचं नाही, का फॅमिलीचं नाही, तर अख्ख्या शहराचं जबाबदारी घेऊया. IMAच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यापैकी एक मॅरेथॉन ही अतिशय महत्त्वाची ॲक्टिव्हिटीज आपण 1 फेब्रुवारी रोजी करतोय. आजकाल बघत असाल कॉलेजचे मुलं, स्कूलचे मुलं बऱ्याच वेळेस सकाळी उठत नाही आणि त्या न उठत सूर्याचे किरण त्यांच्यावर पडत नाही, त्यामुळे व्हिटॅमिन डिफिशियन्सी फार होते त्यांच्यामध्ये. जेवण खाण्याच्या शैली पण आहेत, व्यायामाचा अभाव आहे, त्यामुळे आजाराने त्रस्त झालेले आहेत. स्ट्रेसफुल लाईफ हे खूप महत्त्वाचे आजकाल मुलांमध्ये आढळून येते, त्यामुळे आजारांना पर्टिक्युलरली ब्लॉकेज जसे की हार्ट अटॅक असेल किंवा पॅरालिसिस असो किंवा दुसरे ब्लॉकेजचं प्रमाण वाढत आहे. अशाला आपण ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा एक नागरिक म्हणून काय करू शकतो, तर एखादा ॲक्टिव्हिटीज करून त्यांच्यामध्ये एक प्रेरणा आणू शकतो. आम्हाला माहिती आहे की एखाद्या ॲक्टिव्हिटीजमुळे 100 पैकी 50 जरी सुधारले किंवा 30 जरी इम्प्रूव्हमेंट झाले तर फार मोठा भविष्यामध्ये त्याचा बदल निर्माण होऊ शकतो. त्या अनुषंगाने मॅरेथॉन आयोजन केलेलं आहे. सुरुवात IMA हॉल इथूनच आहे आणि एंड पण IMA हॉलला आहे. त्याचा रूट जालना रोडला आहे. पर्टिक्युलरली IMA हॉल, क्रांती चौक, आकाशवाणी आणि सिडको बस स्टँड हे 10 किलोमीटरपर्यंत राहील आणि रिटर्न त्याच रोडने राहील. तर महत्त्वाचा शहराचा भाग आपण जे घेतो त्यामुळेच आपल्याला सर्व शहर नागरिकांना असं सांगायचं आहे की रेग्युलर व्यायाम करणं हे वन ऑफ द बेस्ट मेडिसिन आहे. गोळ्या, औषधी, इंजेक्शन, ऑपरेशन हे सर्व मेडिसिन आहेच, पण आजार होऊ नये यासाठी जर आपण काही करायला पाहिजे तर रेग्युलर व्यायाम करणं, योग्य आहार करणं ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि तेच IMAने हे पुढचं पाऊल उचललेलं आहे. अखंड भारतामध्ये पहिल्यांदा हा IMAचा उपक्रम आहे. त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना अशी आमची विनंती आहे की जास्तीत जास्त सहभाग करून तुमच्या कॅटेगरीनुसार, जसं सरांनी सांगितलं 10 किलोमीटर आहे, 5 आहे, 3 आहे, 2 आहे, तुमच्या कॅपॅसिटीनुसार या आणि सर्व सुविधा आम्ही देतो. त्यासोबत ॲम्ब्युलन्स देतो, मेडिसिन देतो, वॉटर स्टेशन देतो, त्या सगळ्या सुविधा देतो, टी-शर्ट देतो, मेडल देतो, पारितोषिक देतो. याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची जबाबदारी आपण स्वतः करावी. चला जाऊया आणि आरोग्य जपूया. थँक्यू. जय IMA.